नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आज मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरहजर असलेल्या मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण काय? फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी मुंबई, ठाणे व बाकीचे एक दोन अपवाद सोडले तर इतर ठिकाणी बेंडबाजा वाजवलेला आहे युतीच्या संदर्भात. त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीशी संपर्क केला आणि मग कसंही करून कल्याण डोंबिवलीचा विचार करा, युती करा, असा आदेश मंत्र्याने दिलेला आहे. म्हणजे अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना दिलेला आहे. अशी एक अधिकृतरित्या बातमी दैनिक लोकसत्ताने छापलेली आहे. ऑनलाईन त्यांची बातमी आलेली आहे. त्या बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे वो रो रहे हैं, कल्याण डोंबिवली में तो थोड़ा सा संभाल लो, असं शहांनी चव्हाणांना सांगितलेलं आहे. आता या तिघांचाही म्हणजे शिंदे, शहा आणि चव्हाणांचा बातमीमध्ये उल्लेख नसला तरी तसंच घडलेलं आहे. नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीपासून जे काही शत्रुत्व निर्माण झालेलं आहे महायुतीमध्ये, त्यांनी एक मोठं भयानक असं रूप घेतलेलं आहे. आता मुंबईमध्ये युती झाली, मग तसं काही नाहीये. मग आता ठाण्यामध्ये युती झाली, मग तसं काही नाहीये. हे अपवाद सोडले तर बाकी ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण आहे आणि ती जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनुसार देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गेम केलेला आहे. तो कसा, या संदर्भात आपण थेटपणे विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. हे बघा, आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत असं म्हणालेले की फक्त युती जी आहे मुंबई ठाण्यापुरती नाही तर ती सर्वच ठिकाणी आमची युती आहे. अजून अर्ज मागे घेणं वगैरे त्याची 3 तारखेपर्यंत मुदत आहे. काही विसंवाद झाला त्याच्यामुळे काही समस्या निर्माण झालेली जरूर असली तरी युती तुटलेली नाही आणि सगळं छान आलबेल व्यवस्थित आहे असं वक्तव्य केलेलं आहे. खरंच छान आहे का? अजिबातच छान नाही. छत्रपती संभाजीनगर घ्या, जालना घ्या, मराठवाड्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे सगळीकडे युती तुटलेली आहे, तोडण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या. किती वेळेला झाल्या? तब्बल 10 वेळेला बैठका झाल्या, परंतु ती काही युती झालेली नाही. मग आता मंत्री अतुल सावे त्यांच्या पद्धतीने सांगतात की शिरसाट पालकमंत्री आणि त्यांच्या शिवसेनेमध्ये समन्वय नव्हता असं सांगितलं जात आहे. शिरसाट आता आम्ही धडा शिकू अशा पद्धतीने मिशीला पीळ देऊन उभे राहिलेले आहेत. म्हणजे असंच थोड्या बहुत फरकाने सगळ्या महानगरपालिकांमध्ये झालेलं आहे. आता मुंबईमध्ये युती केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे जे माजी नगरसेवक आपल्या गोटामध्ये ओढले काही महिन्यांपूर्वीच, त्याच्या आधारावर त्यांनी मुंबईमध्ये 110च्या आसपास जागा मागितल्या होत्या. त्यांना 90 जागा दिल्या. आता 90 देखील खूप आहेत, त्या थोड्या नाही आहेत, पण त्या दिल्या. त्या का दिल्या? कारण ठाकरे बंधूंचं जे मराठी समीकरण आहे त्याच्यामध्ये मतविभाजन करायचं आणि त्यासाठी एकनाथ शिंदे लागणार आहेत. त्यामुळे ते केलेलं आहे. आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्त जागा दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला कमी जागा त्यांनी घेतलेल्या आहे. हे का केलं गेलेलं आहे? त्याचं कारण आहेत अमित शहा. आता अमित शहा कारण आहेत म्हणजे कोणत्या अर्थाने कारण आहेत हे एक लक्षात घ्या. ज्या वेळेला लोटस ऑपरेशन सुरू केलं रवींद्र चव्हाणांनी, शिवसेनेतले अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळेला
मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. आपली घटनात्मक जबाबदारी ते विसरले. पक्षहित पक्ष फुटी हे जे काही केलं जात आहे जाणीवपूर्वक, त्याचा निषेध म्हणून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मुख्यमंत्र्यांना ते त्या दिवशी भेटले जरूर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी गारानं काय सांगितलं की हे जे काही फोडाफोडीचं राजकारण रवींद्र चव्हाण जाणीवपूर्वक करत आहेत कल्याण डोंबिवलीसह ठाणे वगैरे इतर ठिकाणी, त्याचा निषेध आम्ही नोंदवतोय. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापलं त्यांच्या पद्धतीने. मग तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलेलं आहे, सुरुवात कुणी केलेली आहे हे सांगितलं. आता बघा, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, इथे एक एक काळ भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व होतं. त्यावेळेला तत्कालीन राम कापसे खासदार यांचं आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय भारतीय जनता पार्टीचे युतीचे एकेकाळचे शिल्पकार प्रमोद महाजन यांच्यामध्ये तू तू मैमै जरा झालं. मग धर्मवीर आनंद दिघे यांनी जसं ठाण्याची जागा मागून घेतली होती, तसं ते कल्याण डोंबिवलीचं झालं. कल्याण डोंबिवलीचं नंतर झालं आणि मग एकनाथ श्रीकांत शिंदे हे तिथून निवडून यायला लागले. मग मूळ भाजपचं आहे. आणि रवींद्र चव्हाण जे आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये तयार झालेले आहेत. शाखेमध्ये ज्या पद्धतीने ते लाठी चालवायला शिकलेत, मग राजकारणी म्हणून देखील त्यांनी आपली लाठी चालवायला सुरुवात केली अलीकडच्या काळामध्ये, ज्या वेळेला त्यांना पहिल्यांदा कार्यकारी अध्यक्ष केलं गेलं होतं भारतीय जनता पार्टीचं. इतकंच नाही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जर झाले नसते तर रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री झाले असते. इतकं त्यांचं नाव घेतलं जात होतं, चर्चा तितकी जोरामध्ये सुरू होती. मग आता आपल्याला सगळ्याच गोष्टी आता स्वबळावर करायचं आहे. मग आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतःच दोन्ही कोबड्यांची गरज नाही, 2029 डोळ्यासमोर ठेवा असं सांगितलेलं आहे. त्याचा तेवढी आज्ञा फक्त घेतली आणि कार्यक्रमाला सुरुवात केली एकनाथ शिंदे यांच्या. मग काय नाराजी झाली, काय नाराजी नाट्य झालं. मग अमित शहा यांनी मध्यस्थी केली, रवींद्र चव्हाण यांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं की तुम्ही अशी इतकी घाई करू नका. मग पुन्हा काय युती तुटणार वगैरे काय नंतर दाखवतो वगैरे, ही अशी जी दमबाजी तुम्ही जाहीरपणे करताय ती आता थांबवा. आणि पुन्हा जा तिथं एकनाथ शिंदेना भेटा, चर्चा करा, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवा, ठाकरे बंधूंचं आव्हान डोळ्यासमोर ठेवा, एकनाथ शिंदे यांचं ठाणे डोळ्यासमोर ठेवा, आणि तेवढं ते 2 गाजर त्यांच्या हातामध्ये तरी किमान द्या, हे असं सांगितलं. मग कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं? कल्याण डोंबिवलीमध्ये 25 वर्ष महापौर शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यामुळे झालेला. मग आता उल्हासनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, हे जर याच्यावर जर महापालिका आपण जर त्या दिल्या आंदण पुन्हा, तर आपण भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचा खासदार 2029 मध्ये आणायचा कसा, असा प्रश्न हे दोन्ही बाजूंना वाटलं. आपण त्यावेळेला असुरक्षित होऊन जाईल. म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिक निवडणूक आहे असं म्हणून चालणार नाही. त्यामुळं जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला होता. आणि तो आजही तो नारा शब्दापुरता मागे घेतलेला आहे. प्रत्यक्ष सगळीकडे स्वबळ आहे. आणि आता मग एकनाथ शिंदे यांनी कसून ते कामाला लागले. आणि नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये ते 2 क्रमांकाचा पक्ष त्यांनी ठरवला. आपला स्ट्राईक रेट कसा आहे, आपण काय करू शकतो, हे भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आता महानगरपालिका निवडणुका, आता याच्यामध्ये एक मोठे मोठे गेम आहेत. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी सगळे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकवटले गेलेले आहेत. तसा प्रयत्न नाही तर तशी कारवाई झालेली आहे.
मग आता एकनाथ शिंदे यांचं जे काही आव्हान आहे, मग मुख्यमंत्री पदासंदर्भात असेल, या सगळ्या ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. मग ते ते निर्माण होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे नकोय आणि त्यांचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा. मग त्या पद्धतीने सध्या सगळीकडे ते घडतंय. आणि हे आता बघा की हे जे काही निवडणूक रणनीती जे एकनाथ शिंदे आखणार, मग सामदंड भेद, ते काय भारतीय जनता पार्टीला एकट्यालाच राजकीय सगळी म्हणजे सगळं माफ करता येणार आहे का? सगळे उद्योग केले जाणार आहे. आता जसं आज सकाळी संजय राऊत म्हणाले, म्हणजे 5 कोटी 10 कोटी प्रत्येकाला तिकीट आणि ते 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 दिले जाणार आहेत. आता ते विरोधातले म्हणून जरी टीका त्यांनी केलेली असली, तरी ती वस्तुस्थिती आहेच आहे. आणि महाराष्ट्राला तेच दिसलेलं आहे. बरं, हेच दोन्ही पक्ष करतात हे असतलाही काही भाग नाही. सगळे पक्ष ज्यांच्याकडे म्हणजे विचारलं जातं, अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मुलाखती ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला तुमचा बँक बॅलन्स किती आहे, तू किती करू शकतो, असे सुद्धा प्रश्न त्यांनी देखील विचारलेले आहेत. प्रत्येक जण विचारतोच आहे. कारण सगळ्यांनी कसं ठरवलेलं आहे, सगळ्या राजकीय पक्षांनी कमरेचं सोडायचं, मस्त नाचायचं, विकासाच्या गप्पा मारायच्या, हिंदुत्व वगैरे अशा सरणीच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या, मोठमोठे पतंग उडवायचे. पण आपला नायलॉनचा जो मांजा आहे, जो कायदेशीर अलाउड नाहीये, त्यांनी गळे कापायचे व्यवस्थित, डोळे फोडायचे, हे सगळे उद्योग चालू आहेत सध्या. आणि मग आता एकनाथ शिंदे यांच्या समोर एक मोठं आव्हान रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांनी उभं केलेलं आहे. आता उदय सामंत हे किती जरा गोड गाजराची भाषा करत असले, ते पुण्यामध्ये गेले, ते इकडे गेले, ते तिकडे गेले, तातडीने मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे, युती कुठं तुटू नाही द्यायची वगैरे. आता ते जरी असं झालेलं असलं तरी 3 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेणं वगैरे असं म्हणजे फक्त ते वेळ मारून नेतात, एवढंच होत आहे. प्रत्यक्षात बरंच काही घडत आहे. म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांचे जे जे काही भ्रष्टाचार आहेत, त्याच्या सगळ्या फायली सीएमओ ऑफिसमध्ये फडणवीसांच्या टेबलवर आहेत. मग कुणाकुणाचा नंबर लागू शकतो त्याच्यामध्ये, याची धास्ती देखील या शिवसेनेच्या मंत्र्यांना आहे. आणि एकनाथ शिंदे यांना त्याची देखील काळजी आहे. ज्या संजय शिरसाटांना आपण पहिल्या वेळेला मंत्री करू शकलो नव्हतो, त्यांना दुसऱ्यांदा आपल्याला करावं लागलं. मग त्यांना ते शिवसेनेचं प्रवक्तेपद, सिडकोचं अध्यक्षपद त्यावेळेला दिलं. मग आता त्यांनी तर काय, ते आता श्रीमंत शिवसेनेचे प्रतीक ठरलेले आहेत ते. मग आता त्यांचा जर यांना त्या कारणाने जर देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम केला, तर मग काय करायचं, आपल्याला प्रत्येकाला सांभाळायचं. असे अनेक एक ना अनेक प्रश्न आहेत. आता ठाण्यामध्ये काही कमी बंडखोरी होणार आहे का? शिवसेनेमध्ये बंडखोरी होणार आहे. मग ती बंडखोरी होण्यामागे कोण आहे, हे कोण घडून आणतंय? तर ते सगळेजण नाव घेतात, ते रवींद्र चव्हाण. सगळ्या जिथं युती झाली तिथंही तेच होणार आहे. जिथं उघडपणे फिसकटलेलं आहे, म्हणजे फिसकटून टाकलेलं आहे, तशा ठिकाणी ते उघडपणे होणारच. त्याच्यामुळे 16 जानेवारीचा निकाल काय लागतो, तो काहीही लागला, काहीही निकाल लागला तरी मात्र नंतर काही निवडणुका नाहीत हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं जी मंत्रिमंडळाची किंवा जी राज्य सरकारची जी बैठक आहे, त्याच्यावर काही फरक पडणार नाही. आपण व्यवस्थितपणे 5 वर्षाचं स्थिर सरकार देऊ शकतो, जरी कुबड्या इकडं तिकडं मोडून टाकल्या तरी. त्याला काही फारसं लागणार नाही. हा सगळा विचार करून रवींद्र चव्हाण आणि फडणवीस जे डाव टाकत आहेत, त्याचा सर्वाधिक त्रास हा एकनाथ शिंदे यांना होत आहे. आणि तोच आजार झाल्यामुळं आज ते ठाण्यामध्येच थांबले, मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाही. म्हणजे नोव्हेंबरमध्ये शिवसेनेचे मंत्री गेले नव्हते, आता या वेळेला त्यांचे प्रमुख नेते बैठकीला गेलेले नाहीत. यातच सगळा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.